बाळा, मला माहित आहे तू किती रडला आहेस, पण आता लवकरच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. होय बाळा, माझी अशी आज्ञा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावास. तुला जे काही मार्गदर्शन मी देत आहे ते तू शेवटपर्यंत ऐकून घ्यावेस. बाळा, तुझ्यासाठी हा आठवडा खूपच चांगला आहे. या दिवसात आम्ही तेही तुला देणार आहोत ज्याची अपेक्षा तू पूर्णपणे सोडून दिली होतीस. आता आम्ही तुला जे काही सांगत आहोत त्यावर तुला विश्वास ठेवावाच लागेल, कारण देव जेव्हा येतात तेव्हा तुमचे कल्याणच करतात. देव जे सांगताय ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे. देवांचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटांना तुमच्यापासून दूर नेत असतात. देव म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादाने तुम्ही तेही प्राप्त होईल तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात. तू ते सर्व अगदी सहजरित्या प्राप्त करशील, कारण ते सर्व आनंद, सुख, समृद्धी, यश आम्ही तुमच्या मार्गाने पाठवत आहोत. फक्त आमच्यावरती विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. भगवद्गीतेत भगवान स्पष्टपणे सांगतात की आपल्या अंतरंगाच्या शक्तीने अवतीर्ण होते त्यांना बद्ध जीवांप्रमाणे कर्मनियमांच्या दबावाखाली देह धारण करावा लागत नाही. इतर प्रत्येक जीवाला त्याच्या गतकर्मानुसार एक विशिष्ट प्रकारचा देह स्वीकारणे भाग पडते. परंतु जेव्हा श्रीकृष्ण अवतीर्ण होतात तेव्हा ते आपल्या दिव्य शरीरानेच अवतीर्ण होतात. त्यांचे ते शरीर त्यांच्या गतकर्माच्या परिपाक म्हणून त्यांच्यावर लादलेले नसते. त्यांचे शरीर दिव्य सुखमय लीला संपादनाचे साधन आहे. अशा दिव्य लीला त्यांच्या अंतरंगाच्या शक्तीने संपन्न होतात. आपल्याला हे सुंदर आयुष्य मिळाले आहे त्यामुळे देवाचे तुम्ही आभार माना. सारखं तुम्ही रडत बसू नका, चिंता करू नका. एका माणसाचा हात फ्रॅक्चर झाला. फ्रॅक्चर झाल्यानंतर हात कोपऱ्यात थोडाच वरती व्हायचा, पुढे तो वरपर्यंत येत नव्हता. म्हणजे जेवायला सुद्धा बसलं तरी कुणीतरी भरवलं पाहिजे अशी परिस्थिती झालेली. त्याच्यावर मग बरेच उपचार केले, वैद्यबुवांना बोलावलं, हाड वैद्य अमुक तमुक, पण काहीच गुण येईना. नंतर तो एका चांगल्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. त्या उपचाराने आणि औषधाने तो बरा झाला आणि त्याचा हात तोंडापर्यंत जाऊ लागला. हात जेव्हा तोंडाकडे गेला तेव्हा त्याला एवढा आनंद झाला की आता मी माझ्या हाताने जेवू शकतो, आता मी माझ्या हाताने सर्व काही कामे करू शकतो. अरे, पण इतकी वर्ष तू त्याच हाताने काम करत होतास, त्याचं काय? तेव्हा आपल्याला काहीच वाटत नव्हतं. आपण चालतो हे आनंदाचंच प्रक्षेपण आहे हे आपल्याला ठाऊकच नसतं. ज्या वेळेला एखाद्याचा पाय मोडतो, पाय मोडल्यानंतर मग त्याला चालता येईनासं होतं, त्या वेळेला चालणाऱ्या लोकांचं त्याला हेवा वाटतो. काय ही माणसं भाग्यवान आहेत, ह्यांना चालता येतं. पण अरे, तू पण असा भाग्यवान होतास, पण तुला कधी तसं वाटलं का की माझं किती मोठं भाग्य आहे की मला चालता येतं? पण आपल्याला ह्याची कल्पनाच नसते. पण ज्या वेळेला त्या माणसाच्या पायाचं हाताचं ऑपरेशन होतं, डॉक्टरांनी औषध दिलं, सगळं काही केलं आणि मग त्याला जेव्हा चालता यायला लागलं त्यावेळेला त्याला एवढा आनंद होतो की अरे, मी आता चालू शकतो. कधी कधी एखाद्या माणसाला एवढी भीती वाटते की त्या भीतीने त्याची वाचाच जाते. भीतीने वाचा गेल्यानंतर त्याला बोलता येत नाही. बाकीचे सगळे लोक बोलताना पाहिलं की त्याला इतका हेवा वाटतो की अरे, ह्या सगळ्यांना बोलता येतं आणि मलाच बोलता येत नाही. पण आता मी बोलतोय, तुम्ही बोलताय, त्याचं तुम्हाला काही वाटतंय का? त्याचं अप्रूप काही वाटतं का? काहीच नाही. पण ज्याची वाचा गेलेली आहे आणि औषध उपचार करून त्याची वाचा ज्या वेळेला परत येते तेव्हा त्याला एवढा आनंद होतो की विचारता सोय नाही. हे मी का सांगतेय?
आपल्या ठिकाणी जो आनंद आहे त्या आनंदाचं प्रक्षेपण आपण शरीराद्वारे करत असतो. आपण आनंद मिळवायचा नसतो तर आपण आनंदाचं प्रक्षेपण करायचं असतं आणि करतही असतो, पण ते आपल्याला ज्ञात नसतं, माहीत नसतं. म्हणून आनंद हे माझं स्वरूप आहे, आनंद मीच आहे, आनंद हा माझ्यातच आहे आणि आनंदाचं प्रक्षेपण मीच करत आहे, हे जर स्मरण असेल तर यालाच खरं नामस्मरण म्हणतात. खरं जे नामस्मरण आहे हे स्मरण आहे. म्हणून स्वरूपाचं अनुसंधान, स्वरूपाचं चिंतन म्हणजे खरं नामस्मरण. नाम म्हणजे स्वरूप आणि स्मरण म्हणजे अनुसंधान. स्वरूपाचं अनुसंधान म्हणजे नामस्मरण. हा नामस्मरणाचा एक खोल अर्थ आहे. आपण ज्या वेळेला आपल्या स्वरूपाचं चिंतन करतोच म्हणजे सच्चिदानंद, आनंद त्याच्यामध्ये महत्वाचा, बाकीचं महत्वाचं आहे, पण जीवन जगण्याच्या दृष्टीने आनंद महत्वाचं. तो आनंद आपणच आहोत, आपल्यातच तो आनंद आहे, आपणच तो आनंद प्रक्षेपित करत आहोत. जसा सूर्य सर्व ठिकाणी प्रकाश टाकतो त्याचप्रमाणे आपण आनंद स्पंद सर्व ठिकाणी पसरवित असतो. हे स्मरण आपल्याला ठिकाणी असणं हे खरं नामस्मरण. लोक नामस्मरण करतात म्हणजे कसं? राम राम सीताराम सीताराम, श्री स्वामी समर्थ, जय हरी कृष्ण ह्याने काय होतं? पुष्कळ वेळा रस्त्यावरून जाताना भिकारी पण म्हणत असतात राम 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 राम. तेव्हा सांगायचा मुद्दा हाच की काहीही न करण्यापेक्षा काहीतरी करणं बरं. देवाचं नाव घेणं हे चांगलं. कुठल्याही मिशाने म्हणा पण नाम घेणं चांगलंच. आपण ज्या पद्धतीने नाम घेतो त्या पद्धतीने आपल्याला जे फळ मिळायला पाहिजे ते मिळत नाही. म्हणून नामस्मरणामध्ये स्मरण हे महत्वाचं आहे. नामाच्या आधाराने स्मरण करणं म्हणजे नामस्मरण हा खरा अर्थ आहे. म्हणून आपण राम म्हणतो. राम राम का म्हणायचं? तर जैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताशी काम विषयावारी. सर्व सुखाचा आराम तो राम आहे, तो तूच आहेस, हे ज्ञानेश्वरी मध्ये स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, नामस्मरण करा. नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून हा संदेश तुम्ही एका व्यक्तीला शेअर देखील करा. श्री स्वामी समर्थ.